चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 20 सप्टेंबर 2025 रोजी त्र्यंबकेश्वर येथे वृत्तकथनांसाठी आलेल्या पत्रकारांवर पार्किंग वसुली करणाऱ्या गुंडांनी हल्ला केला। या मारहाणीत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 3 पत्रकार जखमी झाले असून पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। स्वामी समर्थ केंद्राजवळ गेल्या अनेक दिवसांपासून वाहनांवर अनधिकृत वसुली सुरू होती। याला विरोध केल्यानंतर पत्रकारांना दगड व लाठींनी मारहाण करण्यात आली। तुम्ही पत्रकार असो वा कोणीही गाडी सोडणार नाही अशा धमक्या देत गुंडांनी थेट हल्ला केला। घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची भेट घेतली व दोषींवर तातडीने कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले। मात्र इतके दिवस सुरू असलेली वसुली पोलिसांच्या नजरेआड कशी राहिली असा प्रश्न उपस्थित होत आहे। यामुळे पुन्हा एकदा उघड होतंय की नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी, अवैध धंदे आणि भाईगिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। पोलीस मात्र मूकदर्शक बनले आहेत। गुन्हेगारांना संरक्षण मिळतंय का असा प्रश्न नागरिकांमध्ये तीव्रतेने विचारला जातो आहे। पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करून दोषींवर कडक कारवाई आणि पत्रकारांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण असून प्रश्न ऐकू येत आहे। सत्य समोर आणणारे पत्रकारांवरच आज इतकी मोठी घटना घडली तर सामान्य नागरिकांचे काय? आज पत्रकारांवर उद्या कोणावर असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। चाललो होतो, एंट्री केल्यानंतर तिथे पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडासोडी करायला लागलो। ते शिवगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारलं। छत्र होत्या हातात, लाकडी दांडा होता, तो डोक्यात मारलं माझ्या।